नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं ठाणे विभागाचं जे ग्राउंड आहे, ते कधीपर्यंत होऊ शकतं याची तुम्हाला माहिती देणार आहे. कारण की या ग्राउंडची वाट खूप सारे विद्यार्थी पाहत आहेत आणि ते कधी होणार हे जर तारीख कळाली तर त्यांना काय होईल की पुढील ह्याच्यासाठी काही किती वेळ आहे त्यांच्याकडे ग्राउंडसाठी तो त्यांना समजून जाणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिलं जर तुम्ही पाहिलं, तर ठाणे वनरक्षकसाठी काय केलं, की त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आणि जी शारीरिक मोजमाप आहे, फिजिकल मेजरमेंट ज्याच्यामध्ये वजन, उंची एवढं चेक करतात. याच्यामध्ये काय केलं, की त्यांनी थोडासा बदल केलेला आहे. आता हा जो बदल आहे तो तुम्हाला सांगेल मी. या बदलानुसार जर तुम्ही पाहिलं, तर ठाण्यासाठी काय केलं, की त्यांनी 80,207 एवढे विद्यार्थी जे होते ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंटसाठी पात्र होते. तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय केलं, की 6 ठिकाणी विद्यार्थी विभागून दिले. ज्याच्यामध्ये ठाणे इथं फक्त मुली आहेत आणि बाकी शहापूर, जव्हार, अलिबाग, रोहा आणि डहाणू या ठिकाणी फक्त मुलं आहेत. बघा 5 ठिकाणी मुलं आहेत आणि 1 ठिकाणी मुली आहेत इथे. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आता सध्या जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघितलं, तर ठाण्यासाठी सांगतो मी, ठाणे ठिकाणी मुलींसाठी जे ते 15 तारखेला संपणार आहे. ओके. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी संपेल? 15 तारखेला संपेल. त्याच्यानंतरनं तुम्ही शहापूरसाठी पाहिलं, तर शहापूरचं 12 तारखेला संपणार आहे. त्याच्यानंतरनं तुम्ही पाहाल डहाणूसाठी 12 तारखेला संपणार आहे. त्याच्यानंतरनं जव्हार तारखेला 13 तारखेला संपणार आहे आणि त्याच्यानंतरनं अलिबागसाठी परत कधी 13 तारखेला संपणार आहे. त्याच्यानंतरनं रोह्यासाठी ते संपणार आहे 12 तारखेला. तर तुम्ही जर पकडलं तर 6 ठिकाणी म्हणजे 6च्या 6 ठिकाणी महिलांचं पकडलं तर 12 तारीख आहे म्हणजे सॉरी 15 तारखेला संपणार आहे आणि मुलांचं जे आहे ते संपणार आहे ऑलमोस्ट किती तारखेला 13 आणि 12 तारखेला संपणार आहे. याचा अर्थ आता मी तुम्हाला हे कॅलेंडर दाखवतो मी. आता तुम्ही बघू शकता की हा आठवडा पूर्ण जाईल आणि इथे या पुढच्या गुरुवारपर्यंत म्हणजे हा आज 4 तारीख आहे आणि पुढच्या गुरुवारपर्यंत काय की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे सगळ्यांचं. आता इथं तुम्ही पाहाल तर प्रत्येक वन उपविभागामध्ये हे काय केलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या होत आहे. तर ठाण्याचं 15 तारखेला जसं मुलींचं संपेल त्याच्यानंतरनं ते 16 तारखेपासून ही काय करू शकतात ग्राउंडची तयारी घेऊ शकतात. ओके म्हणजे मुलींसाठी सांगत आहे. 16 तारखेपर्यंत घेऊ शकतात आणि मुलांचं बघितलं की 12 तारखेला संपलं तर 13 तारखेपासून त्यांचं टाईम टेबल सुरू होऊ शकतं. मी सांगत आहे चुकतो. त्याच्यामध्ये ते 1-2 दिवसाचा गॅप देतील. म्हणजे 12 संपलं तर 13-14 1-2 दिवस गॅप देतील स्वतः आणि 15 तारखेपासून चालू करतील. इथलं 15 तारखेला मुलींचं संपलं तर 16-17चा गॅप देऊ शकतात किंवा 18चा देऊ शकतात. 19 पासून चालू होऊ शकतं. ओके. तर व्हॅलिड विद्यार्थ्यांची यादी तोपर्यंत देतील हे. व्हॅलिड म्हणजे काय की इथे जर सपोज संपलं तर ते काय करतील की पात्र विद्यार्थ्यांची यादी काय करतील की प्रसिद्ध करतील आणि त्याच्यानुसार टाइम टेबल लागेल. तर मुलींसाठी तुम्ही बघू शकता की 19 पासून टाइम टेबल असू शकतं आणि मुलांपासून जर बघू शकता की 15 तारखेपासून तुमचं जे रनिंगचं टाइम टेबल असण्याची शक्यता आहे. ओके. याच्या मागे पुढे होईल, पण जास्त तर तुम्हाला पुढे जाणार नाही. तर 15 तारीख मुलांसाठी असू शकते आणि मुलींसाठी 19 तारखेपासून तुम्ही बघू शकता, की तुमचं ग्राउंड चालू होऊ शकतं. ही एक प्राथमिक माहिती होती. तर तुमच्याकडे बघा 1 ते 2 आठवडे आहेत. हा आठवडा आणि पुढचा आठवडा एक आहे. याच्यामध्ये तुम्ही ग्राउंड जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करायचा प्रयत्न करा. कारण की बघा, लक्षात घ्या, की ग्राउंड जेवढे विद्यार्थी करतील त्याच्याच बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही हे समजणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत लेखीमध्ये, त्यांना ग्राउंड कंपल्सरी चांगले मार्क घेणेच आहे त्यांना. तर चांगले म्हणजे त्यांना एव्हरेज मार्क घ्यायचे. आता तुम्ही जर पकडाल तुम्ही, तर 50 आणि त्याच्या पुढे तुम्ही मार्क घेतले, तर तुमचं सिलेक्शन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. ओके 50 पेक्षा पुढे चांगलेच मार्क पाहिजे, तर तुमचं चांगलं सिलेक्शनचे चान्सेस आहेत. अदरवाईज तुम्हाला चान्सेस थोडेसे अंधुक होतात, थोडेसे धूसर होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काय करा, की जेवढे जास्त मार्क तुम्ही घेता येईल, तेवढे तुम्ही काय करा, की जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा या लिस्टमध्ये. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल, की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.